कहाणी शनिदेवाची. या कहाणीत एक गरीब ब्राह्मण जमिनीच्या छोट्या तुकड्यावर 8 जणांच्या कुटुंबाची गुजराण करत असतो. घरातील सर्व माणसे शेतात राबूनही हातातोंडाची जेमतेम गाठ पडत असते. पावसाच्या पाण्यावर जितकी शेती पिकेल, जे पीक हाती येईल ते वर्षभर पुरवावे लागत असे. साहजिकच पावसाळ्यात रानभाज्यांवर भागवायची वेळ येई. आजही देशाच्या अनेक भागात कित्येक शेतकरी कुटुंब अर्धपोटी राहतात. केनी कुरडू ही खास पावसाळी भाजी आहे. तेरड्याचे पान मस घालवण्यासाठी, फुलांचा रस जखम बरी व्हावी म्हणून, तर बीचे चूर्ण कर्करोगावर गुणकारी आहे असा उल्लेख आढळतो. पण यावर ठोस संशोधन करणे गरजेचे आहे. तुंबा या फुलाच्या रसाचे औषध जसे उपलब्ध आहे तसे हेही करायला हवे. वापर केला तर उपाय होईल, अपाय नक्की होणार नाही. गावाकडे याच्या पाना फुलांची भाजी करून खाल्ली जाते, त्यामुळे धोकादायक निश्चित नाही. या कहाणीत परोपकार, माणुसकी, वाणी आणि याचक या 4 गोष्टींचे वर्णन आहे. वाचेने नाही म्हणू नये हे याही कहाणीत सांगितले आहे. दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवू नये आणि आपल्यापेक्षा जे गरीब आहेत, दुर्बल आहेत, त्यांना मदत करावी ही भारतीय संस्कृती आहे. नर्मदा परिक्रमेत याचा अनुभव अनेकांना येतो. शेगाव आणि अक्कलकोट सारख्या ठिकाणीही याचा अनुभव येतो. जेवण नाश्त्याच्या वेळी लोक न मागता आग्रह करून विनामूल्य सुग्रास अन्न खाऊ घालतात. रस्त्यात चालताना जेवला का, प्रसाद घ्यायला चला म्हणून कोणीतरी विचारतच. गावात आलेला माणूस उपाशी राहू नये असा हेतू त्यामागे असतो. कोकणातही अनेक ठिकाणी जेवायची उत्तम सोय असते. परिस्थिती नसेल तर तिथेही विनामूल्य खाऊ घालतात. परिस्थिती असेल तर अगदी नाममात्र शुल्क आकारून ताजे अन्न वाढले जाते. त्यावेळी घरी केलेले ताजे लोणचे, खाराच्या मिरच्या ज्या आग्रहाने, प्रेमाने मेनूत नसूनही वाढल्या जातात, त्याला तोड नाही. माझी लेक आली असे वाटले म्हणत एखादी आजी, काकू दारचा नारळ पिशवीत ठेवते आणि याचे पैसे नको देऊ ग म्हणते. त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. हा आपला देश आहे. इथली माणसे खूप शिकलेली, श्रीमंत नसतील, पण त्यांचा साधेपणा भावतो, जीव लावतो, जगायला उमेद देतो. शहरातही अनेक जण कोणताही मोबदला न घेता अनेक प्रकारे मदत करतात. या संस्कृतीचे ऋणी असायला हवे. मदतीची हाक दिली तर लोक अजूनही मदत करतात, हे चित्र खूप आश्वासक आहे. मदत करायला पैसे नाही, दानत लागते. ही खरी श्रीमंती आहे. मदत करणाऱ्याचा हात कधीही रिकामा राहत नाही, ही संस्कृती आहे. गरजूला मदत केली की काही कमी पडणार नाही, ही श्रद्धा आहे. देऊ त्याच्या 10 पटीने परत मिळते, हा निसर्गाचा नियम आहे. देऊन संपत नाही. घासातला घास काढून दिला तर वरचा पोटभर जेव घालेल, ही खात्री आहे. शक्य असेल ती मदत समोरच्याला करून विश्वबंधुत्व जपावे, हे या कहाणीचे सार आहे.